पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. यामुळे या तिथीला धन आणि समृद्धीसाठी प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात वास करते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 ते 12:40 पर्यंत आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची आहे. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरी करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा दूध नैवेद्य अर्पण करावा. मांडणी करत असताना एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला स्वच्छ कपडा टाकायचा आहे. त्यानंतर कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे. नंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या किंवा आंब्याच्या जोडपानावर श्रीयंत्र ठेवायचं आहे. ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी सुपारी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून स्थापना करावी. नंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. हे सगळं करत असताना ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र आपल्याला जप करायचा आहे. तुम्हाला लक्ष्मी देवीचा जो मंत्र येत असेल तो तुम्ही पठण करू शकता. तुमच्याकडे कमळगठ्ठ्याची माळ किंवा कमळाचे फुलं असतील ते पण अर्पण करू शकता. दुसऱ्या 2 विड्याच्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री कुबेर यंत्र ठेवावे. ज्यांच्याकडे कुबेर यंत्र नसेल त्यांनी सुपारी स्वरूप कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे. नंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. कुबेर देवताची पूजा करत असताना ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम, ओम ह्रीं श्रीं, क्लीं श्रीं, क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. कुबेर देवता हे धनाचे देवता आहेत म्हणून नंतर आपल्याला कुबेर देवतेची रास काढायची आहे. सेवा पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. नंतर आपल्याला पाण्याने भरलेला कळश किंवा तांब्या भरून ठेवायचा आहे. त्या कलशाला स्वस्तिक काढायचं आहे. कलशात इंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला 5 आंब्याचे पानं ठेवायचे आहेत. कलश हे धन आणि समृद्धीचे देवता असलेल्या देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी कलश हे शुभ मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेला कळसाची स्थापना करणे हे समृद्धीचे, सौभाग्य आणि देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी केलं जाते. कलश हे पृथ्वीचे आणि जीवनाच्या उत्पत्तीचे प्रतीक आहे. या दिवशी कलशाची स्थापना करून पूजा करून घरात भरभराट आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. नंतर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा धार्मिक, आध्यात्मिक आणि आरोग्यपूर्ण दृष्ट्या चंद्राचा 16 कला या दिवशी चंद्र पूर्ण 16 कलांनी युक्त असतो. चंद्राच्या 16 कलांच्या प्रकाशात सर्व सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक असते. या चंद्राच्या किरणामध्ये अमृतगुण असतं. 16 कलासह पृथ्वीच्या जवळ येतो. चंद्राचं महत्त्व हे धार्मिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या आहे. चंद्र पृथ्वीवर भरती ओहोटी निर्माण करतो. चंद्राला हिंदू धर्मात नवग्रहामधील एक महत्त्वाचा ग्रह आणि चंद्रदेव म्हणून पूजन केलं जाते. चंद्राचे दर्शन, त्यांची उपासना, पूजा केल्याने मानसिक शांती, समाधान, सकारात्मक ऊर्जा मिळते. नंतर चंद्राला आपल्यालाही हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. नंतर आपण जे दूध आटवून घेतलेलं आहे त्या दुधाचा रात्री आपल्याला 12-12:30 या वेळेत चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं आहे आणि ते दूध नंतर आपण जी पूजा मांडणी केलेली आहे तिथे आपल्याला पाण्याने भरीव चौकोन काढून प्रसाद नैवेद्य ठेवायचा आहे. चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. तुळशीपत्र हे दुपारीच तोडून ठेवावे. दुधाच्या भांड्यात 1 तुळशीपत्र टाकावे. नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी. ऋण रोगादी दारिद्र्यं अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा हा मंत्र आपल्याला प्रार्थना करताना म्हणायचा आहे. हा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा.
12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. स्वामी समर्थ 1 माळ किंवा 11 माळी, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, कुबेर मंत्र 1 माळ, 16 किंवा 1 वेळा श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेचा 15वा अध्याय. ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. ही सेवा आपल्याला 12 ते 12:30 या वेळेत सेवा करायची आहे. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी भावलक्ष्मी, सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीसह ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते. लक्ष्मीची मोठी बहीण अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली. लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते, पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतंय, कोण जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतात आणि पूजा कोण कोण करत आहे किंवा नाही करत आहेत हेही पाहत असतात. म्हणून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 ते 12:30 आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी, दारिद्र्य निवारण होऊन क्षेम, धैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व लक्ष्मी प्राप्ती चिरकाल सुरक्षित राहण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.